पावसाळ्यात कपडे सुकवणं हा सगळ्यांच्या घरातला खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण की पावसाळ्यामध्ये ना एकतर बाहेर कपडे सुकवता येत नाही, ऊन नसतं, घरामध्ये सगळीकडे कपडेच आणि त्यात येणारा हा कुबट वास. चला तर आजचा सगळ्यांच्याच म्हणजे प्रश्न पडलेला हा विषय आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर माझ्या काही अशा सवयी आहे ज्यामुळे कपडे लवकर सुकतील असं मी नाही सांगू शकत, पण योग्य नियोजन केल्यामुळे कपडे वेळेवर सुकतात, घरामध्ये येणारा वास कमी होतो आणि त्याचबरोबर ना 1 ते 2 दिवसामध्ये कपडे व्यवस्थित सुकून छान असे मी कपाटात देखील ठेवते. चला तर आज त्याच व्हिडिओवरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिले तर व्हाईट कपडे आणि कलरचे कपडे दोन्ही वेगवेगळे. आता प्रत्येकाकडेच वॉशिंग मशीन असेल अशातली गोष्ट नाही. माझ्याकडे पण सेमी ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे आपल्याला पाणी घालूनच हे वॉश करावं लागतं. पण मी काय करते, दोन्ही वेगवेगळे भिजवते आणि मी आधी डिटर्जंटमध्ये भिजवते आणि त्याच्यानंतर मी 1 तासाने ते मशीनला लावते. भिजवल्यामुळे काय होतं, कपडे खूप पटकन इथे क्लीन होतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, पावसाळा म्हटला की बरेच चिखल माती हे कपड्यांना लागलेलं असतं. त्यामुळे ब्रश बाहेर आधी बाथरूममध्ये मी ब्रशने त्याला घासून काढते आणि त्यानंतरच ते मशीनला लावते, जेणेकरून त्यातलं जे काही माती आहे तो दुसऱ्या कपड्यांना लागणार नाही. बघा, त्यानंतर ना इथे मी कम्फर्ट वापरलेला आहे कपड्यांसाठी, जेणेकरून कपड्यांचा वास हा खूप छान येईल. एरियल पण मिळतं. अशा तुम्हाला जे आवडेल तो फ्रेग्रन्सचा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून कपड्यांना थोडासा चांगला वास येतो आणि त्याचमुळे ना कपड्यांचा खराब वास येणार नाही आणि त्या वासामुळे ना आपल्याला कुबट वास देखील येत नाही. तर इथे मी आता कपडे वॉश झाल्यानंतर स्पिन करायला लावले आहे, ते की 10 मिनटामध्ये होतात आणि नसेल तर तुम्ही व्यवस्थित कपडे धुवून देखील वाळत घालू शकतात. आता बऱ्याच जणांकडे ना घरामध्ये कपडे सुकवायला जागा नसते, तर त्यासाठी काय करायचं तेही पुढे सांगते. ज्यांच्याकडे कपडे सुकवायला जागा नसतात ना, ती बरीच लोकं म्हणजे फ्लॅटमधलीच तुम्ही घ्या, स्टँड असतं त्यांच्याकडे आणि स्टँड अशा ठिकाणी ठेवा. फॅनखाली जर स्टँड ठेवलं ना तर कपडे व्यवस्थित सुकतात, स्टँडवरतीही व्यवस्थित असे कपडे लागतात. आता जसं तुम्हाला माहिती असेल की माझं घर मोठं आहे, रो हाऊस आहे, वरचे दोन्ही रूम जिथे आम्ही नसतो दिवसभर, त्यामुळे ना वरती आम्ही दोऱ्या बांधल्या आहेत आणि खरं म्हणजे ना कपडे स्टँडपेक्षाही अशा ठिकाणी व्यवस्थित सुकतात. दोरीवरती कपडे टाकल्यामुळे काय होतं, आता तुम्ही बघू शकतात, हे कालचे कपडे आहे जे मी आज काढते. जे काही आम्हाला लागत होते सकाळी, ते सकाळी आपण घेऊन गेलो आणि जे काही उरले ते मी आत्ता घड्या घालून ठेवते. एकतर कपड्यांच्या घड्या घालण्याचा ताण वाचतोय, जे लागतंय ते घेऊन जाता येतं आणि जे उरलेले आहे ते कपडे कमी कपाटात जात आहे, त्यामुळे कपड्यांचा वास येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टँडमुळे ना खालची जागा अडकते. जर आपल्याला खाली काही ठेवायचं असेल किंवा ती जागा यूजमध्ये आणायची असेल तर ती स्टँडमुळे किंवा तेवढा पूर्ण भाग आपल्याला अडकून पडतो. आता कपडेवरती अडकवल्यामुळे ना खालची पूर्ण जागा रिकामी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं, कपडे अजिबात जवळजवळ नाही आहे, एकसारखे एकाच लाईनमध्ये टाकल्यामुळे कपड्यांना एकसारखी हवा मिळते. आता माझ्याकडे 2 रूम आहे, तेही मी तुम्हाला पुढे सांगते. जो कडेचा रूम आहे ना, तिथे आम्ही सगळे म्हणजे आजचे सुकलेले कपडे त्या रूममध्ये टाकतो, जेणेकरून थोडासा ओलावा असेल तर तो आपोआप सुकून जातो आणि कपाटात ठेवायची मला जास्त गरजच पडत नाही. जास्तीचे कपडे असेल किंवा नवीन कपडे ते आपण कपाटात ठेवतो, ते पुढे मी कसे ठेवते ते सांगणारच आहे. पण इकडचे कपडे त्या रूममध्ये टाकते आणि इथे जे आहेत ना, ते आज वॉश केलेले कपडे डायरेक्ट फॅनखाली येतात. त्याचबरोबर गॅलरी असते, त्यामुळे दरवाजा ओपन असतो बऱ्यापैकी, खिडकी ओपन असते, त्यामुळे खिडकीतनंही हवा लागते, दरवाज्यातनंही हवा लागते. सो अशा पद्धतीने कपडे खूप लवकर सुकतात. त्याचबरोबर तुम्ही सॉक्स बघू शकता, ते सगळे मी खिडकीच्या बाहेर इकडे सुकत घातले, जेणेकरून हवेने ते आपोआप सुकतात. त्याचबरोबर रुमाल्स आहे, ते पण पातळ असतात, तेही हवेने आरामात सुकतात. त्याला घरामध्येच वाळत घातलं पाहिजे अशी गरज पडत नाही. त्यामुळे जागा जास्त आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने अडकवल्यामुळे ना कपडे खूप जास्त छान सुकतात.
कितीही पाऊस असला तरी अधूनमधून ऊन पडत असतं, कमीत कमी 3-4 दिवसातून तर एकदा तरी ऊन पडतं अर्ध्या तासासाठी परत असं. तर त्यावेळेस आहे ना, जे कपडे तुम्हाला खूप जास्त जाड वाटत आहे, म्हणजे ते कितीही सुकवले तरी त्यातनं वास येतो असे कपडे असतात, म्हणजे स्वेटर्स असतात, जॅकेट्स असतात, जीन्स असतात. हे कपडे ना तुम्ही मध्ये मध्ये उन्हामध्ये बाहेर हवेशीर टाकत जा, जेणेकरून त्यातला कुबट वास तर जातोच आणि ऊनही त्याला लागतं. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी या बेसिक असतात, ज्या आपण आपल्या ह्याच्यात आणल्या तर वापरात आणल्या तर आपले ज्या काही गोष्टी आहे म्हणजे कपडे आहे ते व्यवस्थित सुकतात. आता बघा, हे सगळे कपडे 2 दिवसापासून सुकत होते, जे आता फायनली सुकले आणि ते मला कपाटात ठेवायचे. आता हे कपड्यांची इस्त्री करायची गरज नाही आहे, त्यामुळे ते मी तसेच ठेवले कपाटामध्ये. आणि जे काही बाकीचे कपडे आहे, जसे की तुम्ही जीन्स घेऊ शकता, जाड शर्ट्स असतील तर ते असेल ना, तर ते मी प्रॉपर इस्त्री करून घेते, जेणेकरून आहे ना जीन्स लवकर सुकत नाही. आणि आपल्याला वाटतं आहे की ती सुकली आहे, पण त्यामध्ये जो ओलावा थोडासा गारवा असतो, त्याच गारव्यामुळे वास येऊ शकतो बाकीच्या कपड्यांना देखील. त्यामुळे ती पॅन्ट उलटी करून आधी उलटी जी बाजू आहे आतली, ती सगळी व्यवस्थित अशी प्रेस करून घेते, जेणेकरून आतला गारवा पूर्ण निघून जाईल. याच्या आधीही मी एकदा ही ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कारण की रोजचे आपले डेली कपडे सुकतात, पण ज्या काही जीन्स असतात ना त्या अजिबात सुकत नाही. मग ज्यावेळेस 4 ते 5 जीन्स अशा साचल्या की त्यानंतर मी त्या व्यवस्थित एकत्र इस्त्री करून आणि कपाटात ठेवते, ज्यामुळे कपाटातही वास येत नाही, बाहेरही आपली जागा मोकळी होते. सो अशा पद्धतीने ही गोष्ट केली तर पाऊस असला तरीही कपड्यांचं ताण आपला कमी होतं. त्याचबरोबर शर्ट्स देखील असंच करते. आता मिडल क्लास फॅमिलीसाठीच्या या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. पण ज्या आता सध्या बऱ्याच लोकांकडे मॉडर्न जमाना आला आहे, एअर ड्रायर असतं, जे की एक मशीन आहे असं, त्यामध्ये आतमध्ये कपडे सुकवू शकतो. पण आपल्याकडे अशा काही गोष्टी नसतात, किंवा आपल्या घरामध्ये रूम हीटर आहे, तर आता माझ्या रूममध्ये मी ते लावून दिलं तरी कपड्यांना मस्त अशी गरमाई येते आणि कपडे खूप जास्त वास येत नाही. त्याचबरोबर कपाटामध्ये तुम्ही पेपर्स असतो आपला, जर तुम्हाला वाटतं आहे की तुमच्या कपाटात खूप जास्त ओलावा वाटतो आहे, कपड्यांना पण ओलसर वास येतो आहे, किंवा बुरशीसारखं झालं आहे, तर तुम्ही ना जे की सिलिका पाऊच असतात, आपण बाहेरून काही गोष्टी पॅकिंगच्या मागवतो त्यामध्ये छोट्याशा पाऊच मिळतात, ते देखील ठेवू शकतात. त्याचबरोबर पेपर आहे आपला रद्दी पेपर, त्याचा एखादा गोळा बनवायचा आणि तो असा कोपऱ्यांमध्ये ठेवायचा. पेपर काय करतो, त्यातलं जे एक्स्ट्रा ओलावा आहे ना तो शोषून घेतो आणि त्यामुळे ना ती कपाट जे आहे ना ते कोरडं राहायला मदत होते. बऱ्यापैकी कपाट जे आहे ना ते थोड्या वेळासाठी उघडं करून द्या, जेणेकरून मस्त अशी त्याला पण हवा लागेल. बघा, इथे मस्त अशी ही पॅन्ट देखील मी इस्त्री करून ठेवली आणि असं वाटत नाही की ही पॅन्ट अजिबात सुद्धा ओली होती. व्यवस्थित असं शर्ट्स पॅन्ट या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित केल्या, कपाटात देखील व्यवस्थित ठेवल्या, तर घरामध्ये कपड्यांचा पसारा होत नाही. जितके ओले आहे तेही वरती दोरीला असतात आणि मुळात फॅनचा वापर त्यावेळेस आपल्याला करावाच लागतो. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, ज्याच्यामुळे माझ्या घरामध्ये कपड्यांचं तरी अजिबात टेन्शन नसतं. बऱ्याच लोकांना सवय असते, रात्रीचं मशीन लावून देतात आणि झोपतात, त्यामुळे काय होतं, मशीन तर त्याचं काम 1-1.5 तासात करते, पण कपडे रात्रभर मशीनमध्ये राहतात. त्यामुळे एकतर कपड्यांना सगळा स्क्रॅच पडतो, सगळे गोळा होतात आणि त्यानंतरही त्याचा वास येतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कपडे सकाळी सकाळी धुवून टाका, जेणेकरून दिवसभर त्याला भरपूर हवा मिळते आणि दिवस आणि रात्र म्हणजे 24 तासामध्ये तुमचे कपडे सुकतात आणि दुसऱ्या दिवशी ते कपाटात देखील जातात. त्यामुळे कपड्यांच्या या काही गोष्टी आहेत ना, या जर व्यवस्थित फॉलो केल्या तर कपड्यांना अजिबात पावसाळा असो किंवा उन्हाळा कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. उन्हाळ्यात तर कपडे मी सकाळी माझे वॉश केले तर 12पर्यंत सुकून पण जातात, पण पावसाळ्यामध्ये जरी दिवसभर लागले पण कपडे मात्र मी सकाळीच वॉश करते. बऱ्याचदा काय होतं, मुलांचा युनिफॉर्म असतो आणि खराब झाला की पावसाळ्यात तो सुकत नाही. तुम्ही पावसाळ्यामध्ये तरी किमान 2 युनिफॉर्म असले ना की आपल्याला टेन्शन राहत नाही, दुसरा युनिफॉर्म लगेच तयार असतो. कारण की कितीही भारी असलं ना तरी एका दिवसात लगेच युनिफॉर्म सुकत नाही. सो दुसरा युनिफॉर्म तयार ठेवा, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही.
आता कपाटामध्ये बऱ्याचदा मी शर्ट्स जे आहे ते असे हँगरलाच अडकवते, जेणेकरून ते काढतानाही इझी होतं आणि एकमेकांचा वासही लागत नाही. कपडे असे दाबून ठेवले की कपड्यांचा वास लागत असतो. सो त्याचबरोबर आहे ना, कपाटातून वास येऊ नये म्हणून जी आपले नेफ्थॉलिनची डांबर गोळ्या ज्या असतात ना, त्या मी ठेवते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायरेक्ट त्याच्यामध्ये कपड्यांमध्ये ठेवू नका, अशा ठिकाणी ठेवा ज्याने कपड्यांना त्याचा वास लागणार नाही, पण कपडे आपले व्यवस्थित राहतील. चला तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला, आवडला असेल तर सबस्क्राईब